मी जरा एकटं फील करत होतो. आता माझ्या बरोबर भरपूर बॅकअप आहे, त्यामुळे मला आता भ्या वाटण झालं. नमस्कार महाराष्ट्र, मी संभाजी कदम पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही म्हणणार महाराष्ट्राचं नाव घेतोयस. आत्ता आपल्याला थोडे लोक बघतात यूट्यूबवरती, बरोबर आहे, पण एक दिवस नक्कीच सांगतो अखंड महाराष्ट्रात आपला व्हिडिओ दिसणार. तर सांगायचा विषय आजचा एवढा की आज आम्ही आलोय दोघं दंडोबावरती. आता तुम्ही म्हणणार दोघं जण कोण, तू तर कॅमेऱ्यात एकटाच दिसायला लागलास. तर माझ्याबरोबर माझी गाडी आहे, तिसरा कोण व्यक्ती आला नाही आणि मी कोणाला कॉल आज केला पण नाही, कारण त्याचं नाही वय ऐकायचं, परत उशीर होणार. म्हटलं आपली गाडी घेऊया आणि आपण एकटंच निघूया. म्हणजे माझी गाडी आणि मी दोघं जण आलोय दंडोबाच्या पायथ्याला. सांगली जिल्ह्याचा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडोबाचं दर्शन करणार आहे आपण आज. तिथं महादेवाचं मंदिर पण आहे आणि थंड हवेचं सांगली जिल्ह्याचं ठिकाण म्हणून पण ओळखलं जाते. तर आता माझ्या मागे दिसते तुम्हाला दंडोबाची या डोंगराकडे जाण्यासाठी कमान आहे. इथनं फक्त 5 किलोमीटर राहिले टॉपला जायला. तिथं महादेवाच्या पिंडीचं दर्शन पण करणार आहे आणि पूर्ण दंडोबा फिरणार पण आहे. तर चला निघूया. थोडं वरती आलोय, 2 किलोमीटर अंतर वर आलोय. इथं एक छोटासा स्पॉट आहे, तिथं थांबू शकताय, बसू शकताय. इथनं खाल्ला तलावाचा व्ह्यू घेऊ शकताय. मी जरा पुढं आलोय म्हणजे तिथे एक कपल बसलंय, त्यामुळे मी म्हटलं आपलं निघूया. इथनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि पुढे निघतो. इथं तलाव आहे खाली. अर्धा रस्ता कापलाय बरं का, म्हणजे 2.5 किलोमीटर आलोय वर. 2.5 किलोमीटर वरती आल्यानंतर इथं एक पठार आहे. त्या पठारावर थांबलोय, गाडी रस्त्यावर लावल्या आणि इथून पुढे अजून आपल्याला 2.5 किलोमीटर जायचं आहे. इथून दिसतंय बघा, टॉपचा पॉइंट दिसतोय आणि भगवा ध्वज पण दिसतोय. तर एवढं अंतर अजून जायचं आहे. इथं थांबलोय म्हणजे सांगायचा विषय, आत्ता एखादाच पाऊस झालाय. आता पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्यानंतर इथं बगल तिकडे हिरवळ दिसणार आहे. तर पावसाळ्यात पण एकदा यायचं आहे आपण दंडोबाला. आत्ताचा व्ह्यू तर बघून घेऊया, चला. डोंगराच्या टॉपला पोचलोय. माझ्या मागं कमान दिसत्या मंदिराची, आतमध्ये मंदिर आहे आणि आता पार्किंगमध्ये आहे मी. मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथं पार्किंगची सोय नव्हती, इथं सगळी दरड होती. आता इथं बरंच काम झालंय आणि ही वन विभागाकडं हा डोंगराचं सगळं कारभार असतोय, त्यांच्यातर्फे इथं काम चालू आहे. आणि मेन मुद्द्याचा विषय एक सांगायचा होता, सांगली जिल्ह्याचे सगळे यूट्यूब स्टार, रील स्टार, इंस्टाग्राम स्टार सगळे मागच्या वेळी येऊन इथं साफसफाईची मोहीम राबवून गेले होते. मी पण यायचं होतो, मला यायचं झालं नाही, त्यांनी केलंय. त्यांच्या कामाचं खूप मनापासून आभार मानतो मी. तर चला आता जाऊया, मंदिराचं दर्शन करूया. तेवढ्यात तुम्हाला इथलं बाकीची स्वच्छता वगैरे त्यांनी केली आणि इथं जे काय नवीन काम झालंय ते दाखवतो. चाललोय मंदिराकडे मी आणि इथं बरेच स्टॉल दिसतात. ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा. तर इथं तसं तुम्ही काय पण खाऊ शकताय, पाणी पण मिळतंय, नाश्ता पण मिळतंय, भेळ, पाणीपुरी. इथं 2-4 स्टॉल आहेत. तर चला मंदिराकडे जाऊया. आत्ता आपण कमानीतनं आत आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचा दंडोबाच्या डोंगरावरचा महत्त्वाचा विषय म्हणजे इथे एक माझ्या मागं महादेवाचं मंदिर दिसतंय. ते मंदिर डोंगर पोखरून गुहेत तयार केले. खूप प्राचीन मंदिर आहे. त्याच्या शेजारीचं छोटे मोठे शिवलिंग पण आहेत आणि दुसरे छोटे मोठे मंदिरे पण आहेत. तर पहिल्यांदा आपण महादेव मंदिराचं दर्शन करून घेणार आहे. गाभाऱ्यात एकदम थंड वाटायलंय आणि मंदिराला जी प्रदक्षिणाचा मार्ग आहे तो पण तुम्हाला दाखवतो. अंधारात नाही, आत्ता लाईट आहे थोडी. इथनं ही प्रदक्षिणा मार्ग आहे. हे प्रदक्षिणा घालायला काय मुलं. हे असा अंधारात रस्ता जातोय. 2 बल्ब आहेत त्या ठिकाणी. कुठलं गाव आहे? मालगाव आहे. मला माहिती आहे कुठं नाही. प्रदक्षिणा मार्गावरच काय भाव भेटले, आपला कॅमेरा माझा बघितलाय त्यामुळे रिस्पॉन्स दिलाय त्यांनी मला. तरी मागं बेल लावला एवढा छोटा बडा. बरं चला बाहेर जाऊन बोलूया. हे आहे पूर्ण मंदिराचं काम बघा. 4 पिलर वरती हे मंदिर उभं आहे. काय म्हणताय?
नाव आहे माझं नाव संभाजी कदम पाटील. बरोबर आहे एकदम. एक पण फॉलोअर्स मिळाला नाही एवढ्या गर्दीत माझा. इंस्टाग्रामवर आहे की लागला. तर हे भाव भेटलेत आपल्याला आणि आज ही माझी 1 2 3 4 5 फॉलोअर्स वाढणार आहेत इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर सबस्क्रायबर असे म्हणून 10चं प्रॉफिट होणार आहे माझा आज दंडोबाच्या मंदिरात दर्शन केलं आहे ना. म्हणजे जेवच पावला म्हणायचं. 5 फॉलोअर्स इंस्टाग्रामला आणि 5 सबस्क्रायबर यूट्यूबरला मिळालेत मला. थँक्यू बरं का. करणार का नक्की. थँक्यू. चला येणार आहे का. चला तर चाललोय पायरीवर मगासपासून मी जरा एकटं फील करत होतो. आता माझ्या बरोबर भरपूर बॅकअप आहे त्यामुळे मला आता भ्या वाटण झाल्या. मालगावची म्हणजे आमच्या तालुक्यातलीच पोर आहे ती. कितीला आहे ते. 10वीची गँग आहे. पेपर दिले काय अजून पेपरला म्हणजे आता ह्या वर्षी 10वीला बसलेत त्यामुळं अभ्यास चांगला व्हावा म्हणून बहुतेक देवाला लागल्यात बरं का. तर पायऱ्या चढून वर आले. काय अभ्यास चांगलं करायला. तर दंडोबाच्या डोंगरावरती जागोजागी असे बोर्ड लावलेले दिसतात. ह्याच्यावरती बरीच माहिती दिल्या की कचरा करू नका, शांतता राखा, बरंच काही लिहिले पण ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. कचरा टाकायचं तसं टाकतात. आत्ताच सांगलीचे इन्फ्लुएन्सर्स सगळे त्यांनी इव्हेंटला कचरा काढलाय, भरपूर कचरा काढलाय. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आता इथून पुढे जर कोण दंडोबावरती येत असलं तर काय खाल्लं घेऊन येत आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या, वेपर्सचे पॅकेट हे सगळं जाताना आपल्याबरोबर घेऊन जाऊन खाली न्यायचं आहे. वर दंडोबाच्या डोंगरावर कोणी टाकायचं नाही ही काळजी घ्यायची आहे. तर चला पुढे जाऊया. पोरं चालली पुढं. मंडळी माझ्या माग हा मनोरा दिसतोय तुम्हाला. मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तर ह्याच्या साईडला सगळं विस्कळीत पडलेलं, दगड पडलेली, नंतर ह्याच्या पायऱ्या वगैरे काय नव्हत्या. आता बघा तुम्ही इथं असं कट्टा बांधलाय आणि इथं पायऱ्या पण बांधल्यात आणि पूर्ण साईडला कट्टा बांधलाय आणि असं रोड पण बनवलाय तिकडं. वर जाय काय मग कुणाला लय माहिती आहे ते पहिलं जाऊ. ब्लॉग मध्ये येणार आहे सगळं. आदित्य टॉपला गेला. हे नॉनव्हेज काय बोलायचं नाही. गुह्या आहे. 2-3 टप्प चढल्यानंतर इथं असा मार्ग आहे बघा, पायरी मार्ग. इथनं वर जायचं आहे असं की पोरं गेलेत असं. आलोय बघा. अजून एवढं वर जायला येते. वर जाणार आहे आपण. हे भैया तासगावात आमच्या 60 रुपयाला मिळते गॉगल. तो 9 ऑप्टिक्स बघितलीस का व्हिडिओ. नाही 9 ऑप्टिक्स व्हिडिओ बघितला नाही तुम्ही. कसं काय रे. तर टॉपला पोहोचलोय. वर ध्वज फडकायला लागलाय आणि म्हटल्याप्रमाणे खरंच सांगली जिल्ह्याचं मिनी महाबळेश्वर आहे दंडोबा. आहे नाही गार हवा. तर अशी गार हवा लागायला लागली आणि पुढं सगळी शहरं दिसायला लागल्यात, गावं दिसायला लागल्यात. वातावरण जरा थंड आहे आता. पण मेन गोष्ट पाऊस पाहिजे बरं का. यावर्षी जरा पाऊस कमी आहे म्हणतात. पाऊस पडला तर सगळं बरं आहे. फिरायला पण चांगलं आहे, शेतकऱ्यांना पण चांगलं आहे. पाऊस पडला पाहिजे. तर पाऊस पडला पाहिजे म्हणजे आणखीन मजा येणार आहे फिरायला. तर टॉपला पोचलो. यांचा जरा फोटो काढायचा, फोटो काढतो. परत खाली जाऊन आणि दुसरे लोकेशन, दुसरे पॉइंट बघायचे. एक लोकेशन बघून झाले. अजून पुढच्या लोकेशनला चाललोय. आता दोघांनी फॉलो केले बरं का माझा हॉटस्पॉट घेऊन. बॅलन्स नव्हता यांच्याकडे. अजून 3 जण राहिले लवकर म्हणून आमच्यात बॅलन्स नाही. काय झालं. उधारी देतली ती 50 रुपये नाव घेतात एकट्याचं. एवढ्या जवळ चिमणी पहिल्यांदा बघितली आणि चिमणीचं कोट. तर कोणती चिमणी आहे, कोणता पक्षी आहे सांगा कमेंट मध्ये. एवढ्या जवळ बघायला मिळालं बघा. कोट्यात बसल्या उठण झाल्या आम्ही एवढ्या जवळ येऊन. पण बघा किती जवळ आलं पोर. तर या ठिकाणापासून खाली जायला रस्ता आहे आणि इथे एक मंदिर आहे. चला बघूया. चला रे गँग.
ते नाव सांगा की चष्मावाल्याचं नाव काय आणि तुझं हे तुझं तुझं रितेश. तर ही सगळी 10वीची गँग आहे बघा. आपल्याला गाईड करायला लागल्या दंडोबा दर्शन. चलो. तर हे पण एक प्राचीन गुहेत बनवलेलं मंदिर आहे, केदारलिंग मंदिर. इथं लाईट अजून पोहोचलेली नाही. टॉर्च लावा रे. काय हॉटस्पॉट द्यायला लागतो टॉर्चला पण. हा हे आहे मंदिर. किती थंड वातावरण आहे. दर्शन घ्या. तर इथं पण शिवलिंग आहे. एवढ्या आतमध्ये गुहेत शिवलिंग आहे बघा. आणि पूजा करून गेला तिथं व्यवस्थित. तर दर्शन घ्या तुम्ही पण. चला घेतलंय दर्शन तुम्ही. चला बघा इथं अजून काय बघायला भेटतंय का. इथं हो इकडे पण असं गुप आहे छोट्या. चला नेक्स्ट. चलो नेक्स्ट नेक्स्ट. जास्त काही फिरायला इथं म्हटलं तर 2-3 मंदिर आहेत छोटी छोटी. आणि झाडं झुडपं जंगल पक्ष्यांचा आवाज आणि लांब लांबनं सगळी गावं दिसतात. आणि उंचावर ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. पावसाळ्यात यायला पण मज्जा आहे बघा इकडे. पावसाळ्यात या घसरूनच पडते. रायगडला येतं का 1 तारखेला. रायगड चालले तू भाऊन. रायगडला येतं का 1 तारखेला. 1 तारखेला 99% रायगडला जाणार आहे. 1%च वेगळा विषय. 99% जाणार आहे मी. 30 तारखेला निघणार आहे. 1 तारखेला रायगडावर. तर पुढे एक अजून पॉइंट आहे बघायला. जास्त काय नाही. लास्टचं टोक आहे तिथं. आणि तिथं एक असं काय बनवलंय छपरासारखं. तिथं बसायचं आहे टाइमपासला. ते असं पुढे लय लांब आहे. तिकडे काय आम्ही जात नाही. इथनच मागायला चाललोय आता. बघा ती वर पोरं गेलेत बघा टोकाला कशी दिसतात. जरा रिस्कीच वाटते बरं का ती मला. पडायची आता. तर चला अजून काय बघायचं बघायला भेटतं बघूया. आणखीन एक पॉइंट आहे. हे काय मला एवढं झालं समजत नाही कशासाठी बांधलंय. का असंच आपलं मनोरा म्हणून. हा वरनं हाईट वरनं सगळं दिसायसाठी बहुतेक बांधलंय. जास्त काय बघायला नाही. झाडं झुडपं आपली. आणि हा रोड आता एक नवीन झाला. ह्या रोडनं असं राऊंड मारायचंय. सगळा राऊंड माझ्या मते 1 किलोमीटर अंतर भरलं एवढा मोठा आहे. जास्तच असेल. जागोजागी आता इथं असा कचरा कुंड्या वगैरे लावल्यात. बाकडी ठेवल्यात बसायला. लाईटची सेवा आहे केल्या. लाईट चालू केल्या. संध्याकाळी पण फिरू शकताय. पण 7 पर्यंत उघड असते. पण ह्या कचरा कुंडीत कोण कचरा टाकत नाही. टाकलाय थोडाफार. इकडे एक मोकळीच आहे. कचरा सगळा बाहेरच टाकते ती. तरी फरक पडलाय मागच्या वेळेकिंत भरपूर. सांगलीतल्या सगळ्या युट्यूबर रील स्टार लोकांनी व्हिडिओ बनवल्यापासून थोडा फरक पडलाय. माणसांच्या टाकायला लागल्यात कचऱ्यात कचरा कुंडीत. तर चला आता जायचं का पुढं. खाली जायचं काय नाही एवढं बघायचं. नाही जाऊया खाली. अजून कोणतं काय झालं आपल्याकडलं. खाली गेली. चला एवढं बघितलंय. असा रोड आहे पूर्ण दंडोबाचा राऊंड मारणारा. आणि इथं नकाशा पण लावलाय एक. हा समोर मनोरा आहे. आणि तिथे एक ध्वज आहे. नवीनच बसवला आहे ध्वज. तर चला एकंदरीत एवढं आहे असं फिरायला दंडोबावरती. तर तुम्ही एखाद्या वेळेस नक्की भेट द्या. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतोय. पुन्हा भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. बाय बाय म्हणा की.